हरे कृष्ण सर्वांना. स्वागत आहे सर्वांचे. तर आपण आहे ना, आज आपला 5वा अध्याय बघणार आहोत. हा तर आपण आधी आपलं मंगलाचरण म्हणूया. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांच श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्यदेवं श्री राधा कृष्ण पदान् सहगण ललिता श्री विशाखान्वितांच. हे कृष्ण करुणा सिंधू दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधाकांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नमा ओम विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सारस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. आज आपण आपला हा 5वा अध्याय पाहणार आहोत, ज्याचं नाव आहे कर्मसन्यास योग, कृष्ण भावना भावित कर्म. हा तर पाहू आपल्या संघटनेचं नावच काय आहे? आंतरराष्ट्रीय कृष्ण भावना, आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघटना. हा भावनामृत. तर आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघटना. तर आपल्याला आहे ना, हे कृष्ण भावना भावित कर्म म्हणजे काय ते आता ह्याच्यात कळणार. आणि ऍक्च्युअल ह्याचं नाव आहे कर्म संन्यास योग. आपण एक 3रा अध्याय बघितलेला बघा, जो कर्मयोग होता. हा आता ह्यात तुम्ही म्हणणार परत कर्माविषयीच आहे, तर हो, पण बघू आपण त्याच्याविषयी डिटेल माहिती दिलेली. तर आधी आपण आपल्या राधा गोविंदांना प्रणाम करूया, त्यांचे आशीर्वाद घेऊया. प्रभुपाद स्वामींना प्रणाम करू, त्यांचे आशीर्वाद घेऊ. नामनिष्ठ दास प्रभूजींना प्रणाम करते, ज्यांनी आपल्यासाठी हा सुंदर उपक्रम सुरू केला. आमच्या मराठीच्या पूजा माताजी आणि आमच्या पूर्ण मराठीच्या टीमला प्रणाम करते. आणि अन्वया माताजी ज्यांनी मला गीता शिकवली, त्यांना प्रणाम करते. आणि तुम्ही पण इथे वेळेत येतात, तुम्हाला सर्वांना पण सादर प्रणाम. तर आहे ना, कालच्या भागात आपण गीतेचा इतिहास बघितला. आठवतं ना तुम्हाला सर्वांना? कृष्णाने पहिल्यांदा गीता सूर्यदेव विवस्वानांना सांगितली. मग त्याच्यानंतर त्यांनी मनूंना सांगितली. मनूनी राजा इक्ष्वाकूंना सांगितली. आणि मग ती पृथ्वीवर आली. आणि कशी शिकायची? शुद्ध गुरु शिष्य परंपरेतून आपण ती शिकायला हवी. मग त्याच्यानंतर आहे ना, आपण थोडं वैदिक गणित बघितलं होतं. काळ कसाच असतो. मग त्याच्यानंतर वर्णाश्रम पद्धती बघितली, की तुम्ही हे असं काय नाहीये की तुम्ही हे म्हणजे वर्ण हा जन्माने ठरतो. हे नंतरचे कायदे वगैरे आले आणि ते कागदोपत्री मेंटेन करत राहिलं. कृष्णाने जी बनवलेली आहे त्याच्यामध्ये गुण कर्म विभागशः आहे, की तुमच्यातले गुण ओळखा, तुम्हाला कुठली कर्म करायला आवडतात त्याप्रमाणे तुमचा वर्ण ठरणार. हा आणि आश्रम चुकवू नका, कुठल्याही वर्णात असलात तरी. आणि या वर्णाश्रम पद्धतीचं ध्येय भगवंतांना प्राप्त करणं आहे. हम्म
मुख्य ध्येय. त्याच्यानंतर कर्म, अकर्म, विकर्म हे थोडं पाहिलं. मग त्यागामुळे दिव्य ज्ञान प्राप्त होतं आणि हे ज्ञान मिळवायसाठी आपल्याला गुरूंकडे जावं लागलं. कृष्ण स्वतः गुरूंकडे गेले, राम गुरूंकडे गेले. मग आपल्याला पण जावं लागणार आणि तिथे गेल्यावर करा काय? तर गुरूंची सेवा करा, जिज्ञासा करा आणि नम्रपणे प्रश्न विचारा, विचारताना. आणि तत्व जाणण्याचा प्रयत्न करा. कृष्णाने काय सांगितलं? म्हणजे ज्यांना आत्मज्ञान झालेलं आहे तेच तुम्हाला ते शिकवू शकतात. हम्म. तर हा कालचा अध्याय झाला. आपण आता आजचा अध्यायातलं बघूया. हा माताजी पुढची स्लाइड घ्या. तर आहे ना, अर्जुन आपल्यासारखा आहे, थोडा सबपी सांगतोय अजून पण युद्ध न करायला. त्याला अजूनही वाटतंय आत्म्याचं ज्ञान दिलंय ना कृष्णाने, तर आत्म्यासाठी कुठे खूप गरजा आहेत आत्म्याच्या. त्यापेक्षा मी वनात जाऊन ज्ञान मिळवतो, हे अर्जुनाला अजूनही असं वाटतंय. मग संन्यास घेणं श्रेष्ठ की कर्मयोग श्रेष्ठ? हा, सगळं सोडून वनात जावं गेलेलं बरं की कर्म केलेलं बरं, आपलं कर्तव्य जे आहे ते. तर कृष्ण इथे सांगतात की संन्यासापेक्षा कर्मयोग हा श्रेष्ठ आहे. पाहू आपण हे सगळं. मग पण तुमचा कर्मयोग कसा हवा? आपण तिसऱ्या अध्यायात बघितलं होतं निष्काम कर्मयोग. आता तो आपण कृष्ण भावना भावित कर्म करायला शिकायचंय. आपल्याला आपल्या जीवनाला वळणच असं द्यायचंय की आपण कृष्ण भावना भावित जीवन जगू. आणि ह्याच्यामध्ये ना आपण महत्वाचे 2 श्लोक बघणार आहोत की नम्र पुरुषाची व्याख्या काय आहे शास्त्रांनुसार, हे एक. आणि 5.29 ह्या श्लोकाला शांती मंत्र म्हटलेलं आहे, तो पाहणार आहोत. माताजी पुढची स्लाइड घ्या आता. वाचा तुम्ही. योजना माताजी आल्या नसणार, मला त्यांचा कॉल आलेला. श्रीकृष्ण. अर्जुन उवाच संन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगं च शङ्कसि यत्योरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितम्. अर्जुन म्हणाला, हे कृष्ण, सर्वप्रथम तुम्ही मला कर्माचा त्याग करण्यास सांगता आणि पुन्हा कर्माची प्रशंसाही करता. आता या दोहोंपैकी कोणते अधिक लाभप्रद आहे ते कृपया मला निश्चितपणे सांगाल का? हरे कृष्ण. बघा आता कसं आहे, पहिल्यांदा कर्माचा त्याग करायला सांगता म्हणजे कसं आहे, आत्म्याचं ज्ञान दिलं होतं ना. अर्जुनाने काय कारण सांगितलं होतं की मला दया येते, करुणा वाटते. तेव्हा कृष्णाने काय सांगितलं? आपण हे शरीर नाही, आपण आत्मा आहे. हा, दुसरं काय सांगितलं होतं की मी मला म्हणजे मी पाप का करू? तर कृष्णाने काय सांगितलं? माझी आज्ञा भक्तीमध्ये आपण जे काय करतो त्याचा आपल्याला पाप लागत नाही म्हणून. आनंद नाहीला काय थोडं कर्मकांड सांगितलं होतं की बाबा तू जिंकलास तर तुला स्वर्गाचं राज्य मिळेल, पृथ्वीचं राज्य मिळेल. मृत्यू पावलास तर स्वर्गीय सुखांचा आनंद घेशील. मग दुःख कुठे आहे? मग पारिवारिक परंपराचं काय सांगितलं होतं की ती तू तू तुझ्या आचरणातून आदर्श प्रस्थापित कर, मागचे आपोआप त्या मार्गावर येणार. आणि शेवटचं काय? शेवटचं काय, थांबा विसरले मीच काय. तर इथे ना आत्म्याचं जे असमंजस, असमंजसचं काय सांगितलं की तुझ्या बुद्धीला फाटे फुटलेत. तू ज्ञानाच्या म्हणजे ज्ञानाच्या दृष्टीने बघ, मग तुला तुझा मार्ग दिसणार. मग झालं, पहिल्यांदा आत्म्याचं ज्ञान दिलं ना. मग अर्जुनाला वाटतंय की आपण आणि शेवटी पुन्हा मग ज्ञान मिळवायचंय तर त्याला वाटतं की आत्म्याच्या गरजाही फारशा नाहीत, आपण शरीर नाही आत्माच आहोत. तर मग सरळ वनात जावं आणि ज्ञान मिळवावं. तर ऍक्च्युली ना कसं असतं, प्रत्येकाचा एक स्वभाव असतो. अर्जुनाला वाटतंय खूप, पण ते सध्या ना त्याला युद्ध करायचं नाहीये. ते एक मोठं पाप आपण करतोय असं वाटतंय, म्हणून त्याला ते वनात जाणं योग्य वाटतंय. पण त्याचा स्वभाव नाहीये वनात जाणं आणि पुस्तकं उघडून त्याचा अभ्यास करणं. तो एक योद्धा आहे.
तर एक क्षत्रिय राजा आहे, त्यामुळे तो फार दिवस ते करू नाही शकणार. त्यासाठी तुम्हाला त्याची आवड हवी, ज्ञान मिळवण्याची आणि ज्ञान देण्याची. हा, तर अर्जुनाचा तो स्वभाव नाही, तो आहे एक योद्धा, पण सध्या तर त्याला तसं वाटतंय. त्यामुळे ना कृष्ण परत एकदा तो सांगतोय की आता ना तुम्ही मला अधिक लाभप्रद काय आहे ते तन्मी ब्रूहि सुनिश्चितम, मला आपलं त्यातलं एक काहीतरी सांगा. हम्म? हा, माताजी पुढची स्लाइड घ्या. हे सांगितलं ना त्याने ते, मग त्यामुळे त्याला तसं वाटतंय आपण ते ज्ञान मिळवण्यासाठी वनात जावं, हे सगळं सोडून. हा, पुढची स्लाइड घ्या. मग आता आपण जरा बघूया अर्जुनाचं कसं कसं ह्याचं बॅकग्राऊंड काय आहे. हरे कृष्ण. हा, वाचा माताजी. हरे कृष्ण. परंतु जो आत्म्यातच रममाण झाला आहे, ज्याचे जीवन आत्मसाक्षात्कारी आहे आणि जो संपूर्णपणे संतुष्ट होऊन आत्म्यामध्ये समाधानी आहे, त्याला काही कर्तव्य राहत नाही. आत्मसाक्षात्कारी मनुष्याला आपले विहित कर्म करून कोणताही हेतू प्राप्त करायचा नसतो. तसेच या प्रकारचे कर्म न करण्याचेही त्याला काही कारण नसते. त्याच वेळी त्याला इतर प्राणी मात्रावर अवलंबून राहण्याचीही काही आवश्यकता नसते. हरे कृष्णा. हा, आता हे तिसऱ्या अध्यायात ना जो आत्म्याच्या स्तरावर जे आहेत, आपण नाहीये, आपण अजून शरीराच्या मनाच्या स्तरावर आहोत. पण जे आत्मसाक्षात्कारी जे संत असतात, जे आध्यात्मिक गुरु त्या लेवलला पोचलेले असतात, त्यांच्यासाठीच हे आहे. पण अर्जुन वयाला वाटतंय की हे ठीक आहे, म्हणजे जर का तुम्ही आत्म्याच्या स्तरावर पोचलेलात तर मग त्यांना काही कर्तव्य राहत नाहीत. किंवा त्यांना दुसऱ्यांवर अवलंबून राहायची काही गरज नाही. मग ठीक आहे, मी वनात जातो आणि मी राहतो, असं त्याचं म्हणणं आहे. हा, माताजी घ्या पुढची स्लाइड. हे तिसऱ्या अध्यायातले 2 श्लोक झाले. आता जो कालचा चौथा अध्याय होता ना, त्याच्यामध्ये हा 33वा श्लोक आहे बघा. हरे कृष्ण. हे परंतप केवळ द्रव्य यज्ञापेक्षा ज्ञान यज्ञ श्रेष्ठ आहे. अंततः हे पार्थ सर्व कर्मयज्ञाचे पर्यावसन दिव्य ज्ञानामध्ये होते. हरे कृष्ण. हा, आता ना कृष्ण काय सांगतायत की शेवटचा भाग कालच्या अध्यायाचा, त्याच्यामध्ये की हे जे आहे ना, तुम्ही जे काय करता त्याचा म्हणजे की वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ असतात. तर म्हणजे बघा, काही लोक संपत्तीनं दान धर्म करतात, काही कर्मकांड करतात, मग काही स्वाध्याय म्हणजे शास्त्रांचा अभ्यास करतात, काही ध्यान योग करतात, असे वेगवेगळे मार्ग आहेत. तर जाणार तुम्ही कुठं आहात? ज्ञान यज्ञामध्ये. म्हणजे हे सगळं करून तुम्हाला मिळवायचं काय आहे? ज्ञान. तर मग अर्जुनाला वाटतंय, मग हे जर का सगळं करून आपण ज्ञानाकडेच जायचंय, तर मी ज्ञानच मिळवायला जातो. हा, माताजी पुढची स्लाइड घ्या. श्री कृष्ण. म्हणून अज्ञानामुळे तुझ्या हृदयात जे संशय उत्पन्न झाले आहेत ते ज्ञानरूपी शस्त्राने कापून टाकले पाहिजेत. हे भारता, योगयुक्त होऊन उठ आणि युद्ध कर. हरे कृष्णा. आता बघा, हा कालच्याच अध्यायात परत काय आता काय म्हणाले, सगळ्या यज्ञांचं पर्यावसन हे ज्ञान यज्ञामध्ये होतं. पण मग ते मिळव म्हणतायत, ते ज्ञान मिळव, ती ज्ञानाची दृष्टीने बघायला शिक, उठ आणि युद्ध कर. हा, म्हणजे मग पुन्हा अर्जुनाला कळायलाच नाहीये की, मग म्हणून तो म्हणतोय की आता ज्ञान मिळवू की ते म्हणजे मी युद्ध करू, तुम्ही मला एक काहीतरी सांगा. हा, हा अर्जुनाचा गोंधळ आहे इकडे. हा, माताजी पुढची स्लाइड घ्या. आणि कसं आहे ना, हे वाक्य एकच मिनिट, हा माताजी मागची स्लाइड घ्या ती. हा ना, हे पहिलं वाक्य तुम्ही लक्षात ठेवा की आपल्या अज्ञानामुळे जे हृदयातले संशय असतात ना, म्हणजे जिज्ञासा, शंका, ह्या आपण ज्ञानाने मिटवायच्या असतात. आणि त्या मग आपले कर्तव्यासाठी आपण उभं राहायचं असतं. हा, घ्या माताजी पुढची स्लाइड. कृष्ण. श्री भगवान उवाच. संन्यास कर्मयोग्यस्य निःश्रेयस्करा भुवो तयोस्तु कर्म संन्यासात कर्मयोगो विषयते. श्री भगवान म्हणाले, कर्माचा संन्यास आणि भक्तिभावित कर्म असे दोन्ही मार्ग मुक्ती देण्यास चांगले आहेत, परंतु या दोहोंपैकी
भक्तियुक्त कर्म हे कर्मसन्यासापेक्षाही अधिक श्रेष्ठ आहे. हरे कृष्णा. आता कृष्णाने ना अर्जुनाच्या या गोंधळाला एक क्लिअर उत्तर दिलेलं आहे बघा, की ते काय म्हणतायत की कर कर्माचा संन्यास ठीक आहे, तुम्ही वैराग्य आहे तो स्वभाव असतो ज्याच्या त्याचा, सगळ्यांचाच नसतो. पण आहे जर का तुमच्याकडे, तर तुम्ही हे सगळं सोडून वनात जाणं हे ठीक आहे. हा. आणि भक्तिभावित कर्म हेही चांगलं आहे. मुक्ती तुम्हाला दोन्हीकडून मिळेल. पण या दोहोंपैकी भक्तियुक्त कर्म हे कर्मसन्यासापेक्षा अधिक श्रेष्ठ आहे. भक्तियुक्त कर्म म्हणजे कसं असतं, तर कृष्ण भावना भावित किंवा आपण तिसऱ्या अध्यायात बघितलेलं की आपण जे काय करतो ते भगवंतांना अर्पण करून करायला पाहिजे, की ज्यामुळे आपल्याला त्याची बंधनं लागणार नाहीत. भक्तियुक्त कर्म हे भगवंतांची सगळं आपण जे काय करतो ही कृष्णा तू दिलेली जबाबदारी आहे, तुझी सेवा म्हणून केली, तुला समर्पित, की ज्यामुळे ना आपल्याला त्याची बंधनं लागत नाहीत. तर हे असतं भक्तियुक्त कर्म आणि कृष्ण म्हणतायत की कर्म संन्यासापेक्षा ते श्रेष्ठ आहे. बघू आपण हा. म्हणजे इथे तुम्ही प्रभुपाद स्वामींचं वगैरे आयुष्य घ्यायला पाहिजे. अं, माताजी पुढची स्लाइड घ्या. आता ना प्रभुपाद स्वामींनी बघा सोडलं तसं काही नाही. असू दे हा थोडा वेळ. पण आयुष्यभर गुरुनी काय पहिल्याच भेटीत सांगितलं होतं, की तुला आपल्या धार्मिक ग्रंथांचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन करायचंय आणि वैदिक भागवत धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी तुला पाश्चात्य देशात जायचंय. तेव्हा प्रभुपाद स्वामींना हे शक्य नव्हतं. पण ते ना जीवनभर त्याच्यासाठी प्रयत्न करत राहिले. हा. ट्रान्सलेशन पुस्तकं लिहित राहिले, पत्रक छापून वाटत राहिले, भागवतांची प्रवचन देत राहिले, असं आणि जीवनभर त्यासाठी ते श्रम घेतला त्यांनी. आता एक क्षणासाठी विचार करा की प्रभुपाद स्वामी हे कर्मसन्यास दीक्षा तर तेव्हाच घेतली होती, नंतर संन्यासही घेतला. पण ते घेऊ शकले नसते का संन्यास आणि स्वतःचा एकट्याचा हे करू शकले असते, काय म्हणतो आपण त्याला, स्वतःच्या एकट्याचा उद्धार करू शकले असते ते. पण ते ह्याला म्हणायचं संत हृदय, की समाजाविषयी कनवाळा होता, दयाळ हृदयामध्ये दया होती. हा. आपली महाराष्ट्राची संत परंपरा बघा, हे किती श्रेष्ठ स्तरावरचे संत होते. आता गीता शिकलात ना की आपले हे जे अभंग आहेत ना भक्तिगीत, त्यामध्ये किती गहिरे सिद्धांत आहेत ते कळणार. गीता शिकायच्या आधी आपल्याला ते कळत नाहीत की त्यांनी काय सांगितलंय. तर आता तुम्ही विचार करा, ह्या ज्ञानेश्वरांच्या ह्या 4 भावंडांना समाजाने किती त्रास दिला. त्यांना अवघड होतं का एकट्याचा उद्धार करणं? बिलकुल अवघड नव्हतं. पण समाजाच्या विषयी दया होती त्यांच्यामध्ये. तर त्यांनी आपल्यासाठी ही सगळं ज्ञान दिलं नसतं, तर आज आपण विठ्ठल, कृष्ण यांच्याशी जोडून घेऊ शकलो नसतो. त्यामुळे मग कर्म संन्यास योग्य की कृष्ण भावना भावित कर्म योग्य ते तुम्ही बघा. हं. आणि कृष्ण सांगतायत की कर्म संन्यासानेही मी तुला भेटणार. तुम्ही सगळं सोडून वनात गेलात, ज्ञानाच्या मार्गावर चाललात तरीही मी भेटणार आणि अशानेही भेटणार. पण भक्तिभावित कर्म हे श्रेष्ठ आहे. इथे ना नृग महाराजांची गोष्ट मी तुम्हाला तिसऱ्या अध्यायात सांगितलं होतं, की आपल्याला असं वाटू शकतं ना, यज्ञाचे अधिपती कृष्ण आहेत. म्हणजे ते का म्हणतायत यज्ञाची व्याख्याच काय आहे? ते कोणतेही कर्म जे आपण श्री विष्णू प्रित्यर्थ करतो. मग आता तुम्ही म्हणाल ना, की आम्ही आमची फळं त्यांना का अर्पण करायची? आम्ही नाही तर मी तुम्हाला म्हटलं होतं ना, असं नाहीये की त्या आपल्या फळांनी त्यांना काहीतरी खूप मिळणार आहे वगैरे. बिलकुल नाही. तर आपल्याला त्याची बंधनं लागणार नाहीत म्हणून सांगतायत. कृष्ण हे आपल्या आईसारखे आहेत, मुलासारखी काळजी घेतायत आपली. म्हणून सांगतायत आपल्या चांगल्यासाठी. आता ही ना नृग महाराजांची गोष्ट भागवतम मध्ये येते. तर हे जे 10व्या स्कंदात आहे. तर हे नृग महाराज असतात ना, एकदम चांगले राजे असतात आणि त्यांचं प्रजेवर फार प्रेम असतं. आणि प्रजेच्या कल्याणासाठी खूप झटत असतात आणि त्यांना दानधर्म करायची खूप आवड असते. आणि अगदी म्हणजे वर्णन वाचण्यासारखं आहे. केवढा दानधर्म, पावसाच्या धारा असतात तसा करत असतात. इतके म्हणजे चांगले आणि प्रजेवर खूप खूप प्रेम. माझ्या प्रजेचं कल्याण व्हायला हवं असं. मग एकदा ना असंच गायी दान करायच्या ठरवतात
आणि असे गायींचे गट गट असतात. हा, मग रांगेत ब्राह्मण येत असतात, त्यांना ते गायी देत असतात. मग होतं काय, एक गट येतो, असं म्हणजे एक ब्राह्मण येतो, त्याला ते ह्या गायी आणि सोन्याने मढवलेल्या ते सांगतात की ह्या गायी तू घे. आणि ते घेतो आणि तो पुढे जातो. आणि मग काय होतं, कोणाच्याच लक्षात नाही येत नाही, आणि त्या गटातली ना एक गाय मागे फिरते आणि मागच्या ज्या गायींचा कळप असतो ना त्याच्यामध्ये मिसळते. मग पुढे दुसरा ब्राह्मण येतो, तो कळप ते त्या दुसऱ्या गायी ब्राह्मणाला देतात. मग होतं काय, तेवढ्यात तो पहिला ब्राह्मण परत येतो आणि सांगतो की माझी ना एक गाय तिकडे त्या गटात मिसळली आहे कळपात, तुम्ही मला ती द्या. मग राजा म्हणतात त्या दुसऱ्या ब्राह्मणाला, ठीक आहे की तू दे ती गाय. तर हा दुसरा ब्राह्मण म्हणतो, असा कसा राजा, तू एकदा दान केलेला आहेस मला, आणि तेच दान तू दुसऱ्याला देतोय, असं कधी असतं का? तर मग राजा पहिल्या ब्राह्मणाला म्हणतो की ठीक आहे, तो देत नाहीये, मी तुला त्याच्या बदल्यात पुढच्या वेगळ्या 10,000 गायी देतो. तर तो म्हणतो, नाही, मला माझीच गाय हवी. मग आता राजा म्हणतो, तू दे ह्याला, मी दुसऱ्या ब्राह्मणाला. त्याला सांगतो, तू त्याची गाय दे, मी तुला त्याच्या बदल्यात दुसऱ्या 10,000 गायी देतो. तो म्हणतो, नाही, हे माझं दान आहे, मी देणार नाही. ते असं सुरू राहतं आणि दोन्ही ब्राह्मण असंतुष्ट राहतात आणि ते निघून जातात. आणि राजा पुढचं जे आयुष्य असतं ते राजा घालवतो आणि यथावकाश मृत्यू येतो. राजा फार चांगला असतात ते राजा. मग ना मृत्यूस झाल्यावर, म्हणजे मृत्यू पावल्यावर अ, हे विचारतात, यम विचारतात की सगळी पुण्यकर्म आहेत, एक पापकर्म आहे. मग तुम्हाला पापकर्माचं फळ आधी हवं की पुण्यकर्माचं? तर ते म्हणतात की नाही, पापकर्माचं आधी भोगतो. मग ते म्हणतात, एकच झालं होतं की तुमच्याकडून ब्राह्मण असंतुष्ट राहिले होते, शाप मिळाला होता, मग त्याची बंधनं लागणार, मग तुम्ही आहे ना एका अंधाऱ्या विहिरीत असा एक सरडा बनून राहाल. आणि जेव्हा द्वापार युगामध्ये कृष्ण अवतार घेतील, तेव्हा कृष्णांच्या स्पर्शाने तुम्ही म्हणजे मूळ रूपात याल म्हणून. मग म्हणतात, आणि मग हे अंधाऱ्या कुपामध्ये एका मोठासा सरडा बनून राहत असतात. पण त्यांना त्यांची स्मृती असते मात्र आपण कोण होतो ते. हं? मग त्याच्यानंतर काळ जात राहतो, पुढे द्वापार युग सुरू होतं. मग ना एकदा कृष्णांच्या राजवाड्यातली कृष्णांची मुलं अशी खेळत असतात साईडला, म्हणजे थोडी अ, राजवाड्यापासून लांब थोडीशी अशी, व खेळत असतात. आणि खेळता खेळता विहिरीकडे जाऊन वाकून बघतात. तर ना एक वेगळाच असा प्राणी त्यांना त्या विहिरीमध्ये दिसतो. खूप आकाराने मोठा सरडा, जनरली एवढे दिसत नसतात. हा खूप मोठा असतो. मग ती थोडं मुलं त्याला बाहेर काढायचा प्रयत्न करतात, पण लहान असतात, त्यांना ते काही फारसं जमत नाही. मग ती राजवाड्यात येतात आणि कृष्णांना सांगतात की असं त्या विहिरीत एक वेगळाच मोठा सरडा आहे, आपण त्याला बाहेर काढायला हवं, अडकला असेल. तर कृष्ण काय त्रिकालदर्शी आहेत, त्यांना तर सगळं माहित असतं. पण येतात आणि मग आत वागतात आणि बघतात तर तो हे असतो सरडा. मग ते त्याला कसं म्हणजे बाहेर काढतात ते कसं ते. आणि जेव्हा कृष्णांचा स्पर्श होतो ना त्याला, तेव्हा मग ते नृग महाराज वरती म्हणजे बाहेर आल्यावर दिव्य देह मिळतो त्यांना आणि मूळ म्हणजे मनुष्य रूपामध्ये येतात. मग आहे ना ते कृष्णांना प्रणाम करतात आणि सांगतात की मी असा असा राजा होतो आणि एका पापकर्मामुळे मला इथे सरडा म्हणून जन्म मिळाला होता आणि तुमच्यामुळे मुक्ती मिळाली. मग आहे ना प्रणाम करतात, सारं काही भगवंतांना म्हणजे अर्पण करून ते म्हणतात की ह्यामुळे का होईना तुमचं दर्शन झालं. आणि मग ते कृष्ण म्हणतात की सगळं व्यवस्थित आहे आता, तुमच्या म्हणजे हे एक फळ होतं ते झालंय भोगून तुमचं. आता तुम्ही तुमची पुण्याचा आनंद घेण्यासाठी स्वर्गांमध्ये जा, स्वर्गात जा आणि स्वर्गीय सुखाचा आनंद घ्या. मग नृग महाराज स्वर्गामध्ये निघून जातात, दिव्य देह प्राप्त होतो. आणि पण इथं तुम्ही इथे एक लक्षात घ्या की भगवंतांचं धाम मिळालं नाही, त्यांनी पुण्य गोळा करण्यासाठी केलं होतं, त्यामुळे स्वर्गाची प्राप्ती झाली. भगवंतांचं धाम मिळालं नाही. दुसरं, यो कृष्णाने तो सांगितलेलं ना, कर्मणा गहना कर्मणो गती, असं तो एक श्लोक होता, बोधव्याची अपि कर्माणी, असं तो श्लोक आहे तिसऱ्या अध्यायात. तर ना हे कर्माची गती फार गहन आहे.
ती काय, कशी, कधी फळ देईल हे आपण कोणी सांगू नाही शकत, की मी फक्त चांगली कर्म करणार, मी वाईट करणारच नाही वगैरे. असं होऊ नाही शकत. त्यामुळे कृष्ण काय सांगतात, कर्म, अकर्म आणि विकर्म ह्यातला फरक जाणा. कर्म म्हणजे आपण ही रेग्युलर कर्म करतो हे. अकर्म म्हणजे काय, तर कृष्ण भावना भावित कर्म. तुम्ही करतानाच भगवंतांना सगळं समर्पित करून करावं. आणि विकर्म म्हणजे काय, की जे वेदांमध्ये सांगितलंय तुम्ही करू नका, ती नाहीच करायची, ती निषिद्ध असतात. तर आहे ना, त्यामुळे आपण आपलं जीवन आहे हे कृष्ण भावना भावित कर्माकडे वळवायला हवं. नाहीतर हे कर्माची गती किती कॉम्प्लिकेटेड आहे ते सगळं. कोणच त्यात काही जाणू शकत नाही पटकन. माताजी स्क्रीन ब्लॅक झाला. तर ही नृग महाराजांची गोष्ट लक्षात ठेवा सगळ्यांनी. हा हा माताजी पुढची स्लाइड घ्या. म्हणून आपल्याला कृष्ण सांगतायत की तुमची ही जी हे असतात सगळी कर्म ती तुम्ही मला अर्पण करा. वाचा. हरे कृष्ण. प्रपंचिकताय बुद्ध्या हरिसंबंधी वस्तुना मुमुक्षी परित्योग्यो वैराग्यम फलदु कथ्यते. मुक्ती प्राप्त करण्यासाठी उत्सुक असणारा मनुष्य भगवंताशी संबंधित वस्तूंचा भौतिक समजून त्याग करतो, तेव्हा त्यांच्या वैराग्याला अपूर्ण वैराग्य असे म्हटले जाते. हरे कृष्णा. कसं आहे ना, आपण आहे ना, त्याग तुम्ही कशाचा करायचा आहे, जी विकर्म आहेत हा त्याचा करा. पण भक्तीमध्ये पुढे जाण्यासाठी जे तुम्हाला करायचंय त्याचा तुम्ही वनात गेलात तरी त्याग नाही करायचा आहे. हा जी कृष्णांशी संबंधित कार्य आहेत, हा भक्तीचा प्रचार प्रसार करणं हे तुम्ही कुठेही राहिलात तरी तुमचं कर्तव्य आहे. हा आता आपण नाही, मी बाबा मोबाईल वापरत नाही, मी असं म्हणजे इंटरनेट वगैरे फारसं मी काय ते ऍप वगैरे बघत नाही. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. पण जर का भक्तीचा प्रचार करण्यासाठी आता आपण सगळीजण हे वापरतोय ना, इंटरनेटवरूनच झूम मीटिंग मधून भेटतोय, तर भक्तीचा प्रचार करण्यासाठी जर का ते करावं लागतंय तुम्हाला, तर ते तुम्ही करायला हवं. हा नाहीतर आपला त्याग हा अपूर्ण ठरत असतो. आणि त्याग म्हणजे काय, हा तर इथे ना त्याग कशाचा करू शकतो आपण, जे काहीतरी आपलं आहे त्याचा आपण त्याग करू शकतो. मग थांबा, हा नारदानी सांगितलेलं आहे की हे शरीर कोणाचं आहे, असं तर कुणाचं आहे हे शरीर. तर नारद मुनी म्हणाले की हे शरीर आपलं नाहीये, आत्म्याचं आहे असं आपण जर का म्हंटलो तर आत्मा ह्या शरीराला सोडून जातो. हा आत्मा सोडून गेल्यावर जर का तुम्ही म्हणाल की हे शरीर मग त्याच्या आई वडिलांचं आहे, तर माणसं ते शरीर जे मागे शिल्लक असतं ते अग्नीला अर्पण करतात, काही जण भूमीला अर्पण करतात, काही पशु प्राण्यांना अर्पण करतात, ज्याच्या त्याच्या विश्वासांप्रमाणे. हा मग ते शरीर त्यांचं तरी आहे का, तर नाही. नारद मुनी म्हणाले त्यांचंही ते नाहीये, ते शरीर भगवंतांचं आहे. हा आणि ते सगळ्यात चांगला त्याचा उपयोग हे ते भगवंतांसाठी वापरणं हाच त्याचा उपयोग आहे. आणि त्या आपण आपल्या शरीराचं काय करणार, आपण जेव्हा पुढचे अध्याय बघू तेव्हा कळेल तुम्हाला की हे सगळं जे आहे ते त्यांचं आहे, त्यांनी आपल्याला दिलेलं आहे कृष्णाने. त्यामुळे जे मुळात आपलं नाहीच आहे ते आपण काय त्याग करणार. आणि आत्मा म्हणाल तर आत्मा तर ऑलरेडी कृष्णांचा अंश आहे आणि त्याला ओढच आहे की मी कधी कृष्णांकडे परत जातो. त्यामुळे आपलं वैराग्य ना हे युक्त वैराग्य हवं, फल्गू वैराग्य नको. युक्त वैराग्य म्हणजे कसं, तर आपले सगळे संत प्रभुपाद स्वामी, आपले सगळ्या संतांची उदाहरणं घ्या की त्यांनी स्वतःची कर्तव्य सोडली नाहीत, स्वतःच्या जबाबदाऱ्या सोडल्या नाहीत, पण भगवंतांशी घट्ट जोडलेले होते. आणि जे बाकीचे होते अज्ञानात त्यांना पण त्यातनं बाहेर काढायचा प्रयत्न केला. हा आणि फल्गू वैराग्य म्हणजे काय असतं, नाही मला हे नको, मला ते नको, असं करत करत म्हणजे फक्त मी हे करत नाही ते करत नाही असं. आणि वनात गडबडीने हृदयात असायला हवा. आपण मिथ्याचारचा बघितलं होतं बघा त्या श्लोकात, की तुम्ही सगळं सोडून गडबडीने जाताय वनात आणि वनात जाऊन काय करताय,
तर फक्त विषय वस्तूंचा विचार, तर हे उपयोगाचं नाही. ह्याला फल्गू वैराग्य म्हणतात. आपण युक्त वैरागी हवं की जिथे आहोत तिथून कृष्णांशी प्रामाणिकपणे जोडलेले आहोत. हा माताजी ते बघा तिथे फल्गू वैराग्य शेवटच्या ह्याच्यात लक्ष शब्द आहे बघा त्या लाईन मध्ये. अपूर्ण वैराग्य, फल्गू वैराग्य. ते वैराग्य ना टिकत नाही. हळूहळू तुमच्या जबाबदाऱ्या पार पाडून मग तुम्ही जाणं वेगळं असतं. आणि तुमचं मन ऑलरेडी कृष्णाशी जोडलेलं असतं. गडबडीने कुठेच काय कुणाशी जोडलेलं नाहीये कृष्णांशी मन, आणि गेलात तर ते टिकणार नाही. हा माताजी पुढची स्लाइड घ्या. आणि इथं तर तो अर्जुनाचा मुळात स्वभावच नाहीये की पठन पाठन यजन याजन, हा त्याचा स्वभाव नाहीये. तो एक हे आहे राजा. हरे कृष्ण. वाचा माताजी. ज्ञेयस्य नित्य संन्यासी यो न द्वेष्टि न काश्यते निदर्दो हि महाबाहो सुखं बंधात प्रमुच्यते. हे महाभाऊ अर्जुना, जो द्वेष करीत नाही तसेच आपल्या कर्मफळाची आकांक्षा करीत नाही, तो नेहमी संन्यासीच असल्याचे जाणावे. सर्व प्रकारच्या द्वंद्वातून मुक्त करणारा असा मनुष्य सहजपणे भौतिक बंधन पार करून पूर्णपणे मुक्त होतो. हरे कृष्णा. इथे ना इथे असं का म्हणतायत कृष्ण की जो आपल्या कर्माचे द्वेष करत नाही आणि कर्मफळाची अपेक्षा पण करत नाही, तर अर्जुन स्वतःच्या कर्माचा द्वेष करतोय. त्याला ते युद्ध करायचं नको आहे. त्याला वाटतंय की मी खूप वाईट गोष्ट करतोय. म्हणून कृष्ण सांगतायत की जो स्वतःच्या कर्माचे म्हणजे तुमच्या वाटणीला ना जी कर्तव्य आलेली आहेत ती आपण प्रेमाने आनंदाने कृष्णांची सेवा म्हणून पार पाडायला हवीत. हा मग असा जो असतो ना की जो त्यांच्या कर्माचं स्वतःच्या ह्याची कर्माचा द्वेष करत नाही आणि त्या कर्मफळांची तो अपेक्षा पण करत नाही, तो ज्या त्याच्या जबाबदाऱ्या आहेत ती भगवंतांची सेवा म्हणून पार पाडत असतो. तो नेहमीच संन्यासी असल्याचे जाणावे. भगवंत त्यांना संन्यासी म्हणतात. अशी लोक भर संसारात असली तरी भगवंतांच्या दृष्टीने ते खरे संन्यासी आहेत. हा त्यासाठी तुम्हाला तुमचं स्थान सोडून जायची गरज नाहीये. तर हे मनाच्या गोष्टी आहेत. आपलं मन भगवंतांमध्ये लागणं गरजेचं आहे. त्यासाठी ही ज्ञानाची दृष्टी गरजेची आहे. आणि अशा प्रकारचा जो असतो ना सर्व प्रकारच्या द्वंद्वातून मुक्त असणारा असा मनुष्य सहजपणे भौतिक बंधन पार करून पूर्णपणे मुक्त होतो. तो कसा असतो ह्या सगळ्यातनं पलीकडे त्याच्यात मन कशामध्येच अडकलेलं नसतं. त्यामुळे तो नक्की हे भवसागर पार करू शकतो. आणि तुम्ही आश्रमात वगैरे राहायला जाताय आणि फक्त इकडे असल्या विषय वस्तूंचा विचार करताय तर नाही उपयोग. ते फल्गू वैराग्य झालं, ते फारसं टिकत नाही. कारण तिथलं आयुष्य पण थोडं शिस्तबद्ध असतं. फ्रस्ट्रेशन वगैरे मधून उठून गेलात तर ते लवकर उठणं, ते ठराविक मी आउट झाले झूम मीटिंग मधून. आता माताजी आवाज येतोय ना आता? हो माताजी, आवाज येतोय. तुम्हाला को होस्ट येतोय ना? ते काय माहिती आपोआप करा एकदा को होस्ट. मला स्क्रीन दिसत नाहीये खरं तुम्ही तुमचं. को होस्ट आहे असू दे. माताजी. आहे ना, पण ठीक आहे असू दे. तर मग तो जो सगळ्यांना दिसतोय ना तो मगाशी आपण जो हा श्लोक बघतोय तर कृष्ण ह्याला म्हणतायत की अ, तुम्ही संन्यासी असणं भर संसारात असाल तरी. ओके माताजी पुढे आपण एक गोष्ट बघूया आता. बघा चला पुढची स्लाइड घ्या. इंटरनेट. हा तर हे जे आहेत ना हे समोर दिसतात हे हरिदास ठाकूर आहेत. हा हे चैतन्य महाप्रभू, हा येतो ना आवाज? तर चैतन्य महाप्रभूंनी जेव्हा अवतार घेतला कृष्णाने स्वतः
एक भक्त बनून हा अवतार घेतलेला आहे चैतन्य महाप्रभूंचा. हा भक्तीचा प्रचार प्रसार केला. तर तेव्हा ना त्यांच्या बरोबरच होते हे नाम हरिदास ठाकूर. हा चैतन्य महाप्रभूंनी स्वतः यांना नामाचार्य ही पदवी दिलेली. का दिली होती? तर रोज 3 लाख जप करायचे ते. एवढा जप रोज, जवळजवळ दिवस ते 22 तास जप करत असायचे. 3 लाख जप रोज करायचे, म्हणून त्यांना नामाचार्य ही पदवी दिलेली होती. तर हे ना पहिल्यांदा मुस्लिम होते. मग मुसलमान असल्यामुळे ना त्यांच्या गावाचा जो काझी होता तो ह्यांच्यावर फार राग धरायचा, चिडचिड करायचा, जेलसी व्हायची त्याला. का तर हे जरा म्हणजे कृष्णाचे भक्त जरा प्रसिद्ध असतात, तसे हे पण प्रसिद्ध झालेले. आणि आजूबाजूच्या बरेचसे लोक ना तात्विक धर्माच्या चर्चा करायला ह्यांच्याकडे यायचे, ह्यांना भेटायला यायचे, बघायला यायचे. तर ना त्याला वाटायचं की मी इथे या गावात असताना ही लोक त्याच्याकडे काय जात आहेत, माझ्याशी काय धार्मिक चर्चा वगैरे करत नाहीत, म्हणून हा फार जळायचा. मग हा काय करतो अशा वेळेस ना, मग आणि ऑलरेडी ते वैरागी होते, मग ना अशा वेळेस काय करणार, त्यांच्या चरित्रावर हे करण्या चिखल उडवण्यासाठी तो काझी काय करतो, एक त्यांच्या गावातल्या एका वेश्येकडे जातो आणि तिला म्हणतो की पैसे देतो आणि सांगतो की तू फक्त मी सांगितलेलं कर की वनात सॉरी वनात नाही, तू त्यांच्या घरी जा रोज म्हणजे संध्याकाळी जा 3 ते बाहेर सकाळी थेट टेरीवर ये, मग पुढचं माझं मी बघून घेतो. हा मग त्याप्रमाणे स्त्री जाते तिथे, म्हणते की मला तुमच्याशी थोडं काम आहे. तर ते म्हणतात की माझा जप पूर्ण झालेला नाही, जप पूर्ण झाला की नक्की मी तुमच्याशी बोलेन. बसा म्हणतात, तोपर्यंत तुम्ही थांबा. मग ही थांबलेली असते तिथे आणि ते आज जप करत असतात, जप करत असतात. असं करत पहाट होते, ही वाट बघून कंटाळते. मग ती जाऊन त्या माणसाला सांगते असं असं, तर ते म्हणतात परत जा, उद्या तू परत जा, फक्त जाऊन तिथे थांब. मग दुसऱ्या दिवशी जाते तरी असंच घडतं. तिसऱ्या दिवशी जाते, वाट बघत असते. मग तिला पहिल्यांदा राग येत असतो आणि मग तिला आश्चर्य वाटायला लागतं की मी एवढी देखणी आणि सगळे पुरुष माझ्या बघत असतात वगैरे, आणि मी त्यांच्यासाठी इथे आजचा तिसरा दिवस थांबलीये, ताटकळत वाट बघते, तरी हे माझ्याकडे बघत पण नाहीत. असा कुठला आनंद मिळतोय ह्यांना? असं तिला वाटत असतं. मग तेव्हा शेवटी ना ती तिसऱ्या दिवशी त्या वाट बघून बघून तिथे पण ती थांबते. आणि जेव्हा ते बाहेर येतात ना सकाळी, तेव्हा त्यांना विचारते की मी कधी पुरुषांची वाट बघत नाही, पुरुष माझी वाट बघत थांबलेले असतात. तुम्हाला असा कुठला आनंद मिळतोय की तुम्ही माझ्याकडे बघितलं पण नाही? मला जाणून घ्यायचंय. तर ते म्हणतात, ते जाणून घेण्यासाठी खरंच तुला जर का जाणून घ्यायचं असेल तर तू परत जा, तुझी जी काही संपत्ती आहे ती मंदिरांना, भक्तांना दान करून टाक आणि तुझे हे जे केस वगैरे आहेत हे केस कट कर आणि मग तू माझ्याकडे ये स्नान करून. आणि मग मी तुला सांगतो. आणि तिला पण ना इतकं ते हे शेवटी भक्तांची संगती असते ती, ती पण जाते, ते सगळं स्वतःच सोडून देते, दान वगैरे करते आणि परत येते. मग ते तिला त्यांच्या दारातल्या तुळशीच्या इथे बसवतात, दीक्षा देतात आणि सांगतात की आता सांगितल्याप्रमाणे तू इथे राहून भक्ती कर, आणि ते ते स्थान सोडून पुढे निघून जातात. तर आहे ना, मग नंतर ती पण थोर मोठी अशी वैष्णवी बनते. तर असे असतात हे भक्त, की कमळ असतं बघा, चिखलात उगवलं तरी ते वरती प्रकाशाकडे येते, ते चिखलाचा भाग बनून राहत नाही, त्याच्या वर येतं. हं? तर संन्यास वैराग्य हे असं मनातून असायला हवं आपल्यामध्ये. माताजी पुढची ती शो ऑफ करायची गोष्ट नाहीये, ती आपल्यामध्ये आतून यायला हवी. हरे कृष्ण. ब्रह्मणाध्याय कर्माणि संगत्पक्ता करोति य लिप्यतेन स पापेन पद्मपत्र विमामस्या. कर्मफळ भगवंतांना समर्पित करून आसक्ती न ठेवता आपले कर्म करणारा साधक कमलपत्र पाण्याने स्पर्शिले जात नाही, तद्वत पापानेही प्रभावित होत नाही. हरे कृष्णा. हं. आपण जेव्हा ना
कमळाचं आता तुम्हाला तेच उदाहरण सांगितलं की कमळाच्या खाली जी तोडायला वगैरे गेली असतील त्यांना माहित असेल थोडा चिखलच असतो तिकडे. हा मग कमळ त्या चिखलाचा भाग होत नाही आणि कमळाच्या पानांवर त्या फुलांच्या पानांवर सुद्धा ना पाणी थांबू नाही शकत. ती मेणासारखी असतात, ते पटकन खाली पडतं. हा तर भक्त जे असतात, शुद्ध भक्त संत हे ह्याप्रमाणे असतात. तर प्रभुपाद स्वामींचं आत्ताच आपण उदाहरण बघितलं ना, ते जेव्हा अमेरिकेत गेले तेव्हा त्यांचं आयुष्य पूर्ण कसं भक्तिमय वातावरणात गेलेलं. आणि जिकडे गेले तिथे त्यांच्या म्हणजे ज्या लोकांमध्ये गेले त्या लोकांची संस्कृती टोटल वेगळी होती. खानपान वेगळं होतं. ते वेगवेगळे दारू वगैरे अशी व्यसन नशिले पदार्थांचे करायचे. खूप म्हणजे अवैध शारीरिक संबंध हे त्यांच्यात रेग्युलर होतं सगळं. पण प्रभुपाद स्वामी तिथे जाऊन त्यांचा भाग बनले नाहीत, तर उलट त्या लोकांना बदलवून स्वतःसारखं बनवलं. हम्म. माताजी घ्या पुढचे. तर हे असतं युक्त वैराग्य. ते आता तेच सांगितलं ते. हा हा. घ्या माताजी पुढे. श्री कृष्ण विद्या विनय संपने ब्राह्मणे गविहस्तिनि शुनी चैव शापाके च पंडिता समदर्शिन विनम्र साधू व्यक्ती यथार्थ ज्ञानाच्या आधारे विद्या विनय संपन्न ब्राह्मण गाय हत्ती कुत्रा आणि चांडाळ या सर्वांना समदृष्टीने पाहते. हरे कृष्ण. आता तुम्ही मला सांगा, इथे ना नम्र व्यक्ती कुणाला म्हणतात ना ते सांगितलेलं आहे. मग आता आपण काय म्हणतो, नम्र कोण आहे? तर जो किंवा सगळ्यांना प्रणाम करतो, ह्याला आपण नम्र साधारण सगळीजण असं समजतो की हे नम्र आहे. तर तर अशांना नम्र म्हणायचं म्हणजे हा एक नम्रपणाचा आपण म्हणून एक अंग झालं. पण शास्त्रांच्या दृष्टीने नम्र पुरुष कोण आहे? तर जो ज्ञानाच्या नजरेने सगळ्या चराचर इथे जे कोण आहेत त्या सगळ्यांचं मध्ये फक्त आणि फक्त परमात्म्याला बघतो. त्याला नम्र पुरुष म्हटलेलं आहे. म्हणजे एक विनम्र साधू व्यक्ती यथा ज्ञानाने त्यांची दृष्टी प्रकाशित झालेली आहे त्याच्या आधारे ना ते एक ब्राह्मण, गाय, कुत्रा, हत्ती, चांडाळ हा ह्या सगळ्यांना मध्ये समदृष्टीने पाहतात. ते काय बघतात त्यांचं सम काय आहे ना, आता पटकन बघायला गेलो तर त्यांच्यामध्ये सम काय आहे, तर ते त्यांचं शरीर बघतच नाहीत. स्त्री पुरुष आहेत, शरीर काय, प्राणी आहेत, काय आहेत, काही नाही बघत. ते फक्त प्रत्येकाच्या हृदयातला परमात्मा बघतात. हा की ह्यामध्ये परमात्मा आहे प्रत्येकाच्या हृदयात असं. तर ह्याला म्हणायचं एक नम्र व्यक्ती. आणि हा आपल्याला घ्यायचा आहे. मग त्याची ह्या पुढची स्लाइड. हरे कृष्ण. ये हि संस्पर्शजा भोगा दुःख योनय एव ते आदित्यवंत कौंतेय नेतेषु रमते बुध. बुद्धिमान मनुष्य भौतिक इंद्रियांच्या संयोगापासून उत्पन्न होणाऱ्या दुःखांच्या कारणामध्ये भाग घेत नाही. हे कौंतेय, अशा दुःखांना प्रारंभ आणि शेवट असतो, म्हणून बुद्धिमान व्यक्ती त्यामध्ये आनंद घेत नाही. हरे कृष्णा. हा आता कसं असतं ना, ज्या इंद्रिय सुखांच्या मागे आपण धावत असतो, कृष्ण इथे काय सांगतायत बघा, ह्या सुखांना आरंभ आणि अंत आहे. म्हणून आपण त्या शरीराचा रथ बघताना काय शिकलो होतो की आपल्या बुद्धीने मनाला ताब्यात ठेवायचं आणि मग मन ताब्यात असेल तर ही धावणारी इंद्रिय आपोआप कंट्रोलमध्ये राहणार. म्हणजे आपला लगाम इंद्रियांच्या आणि मनाच्या हातात देऊ नका, तर तो बुद्धीच्या हातात द्यायला हवा. कारण कृष्ण काय सांगतात, ह्या इंद्रिय सुखांना आरंभ आहे तसा शेवट पण आहे. म्हणजे ना, आता आपल्याला गुलाबजाम खायला आवडतात, तर आपण एका टायमाला किती असे गुलाबजाम खाऊ?
5-6 खाल्ले तरी पोट खूप भरणार. तर त्याच्यापेक्षा जास्त कपॅसिटी आहे करून खात बसलात तर अपचन होणार, उलट्या होणार. हम्म. तर अशी असतात इंद्रिय सुख ना, आरंभ असतो आणि शेवट असतो. मग जे ज्ञानी आहेत ना, ते ह्यामध्ये म्हणजे ते इंद्रियांचे विषय आले की ते बुद्धीने विचार करतात आणि ते कासवासारखे अशा ठिकाणी स्वतःला त्यापासून अलिप्त ठेवत असतात. हा, म्हणजे त्यामध्ये वाहवत जात नाही. तुम्हाला गुलाबजाम खायचे तर तुम्हाला जेवढे खावे म्हणजे 1-2-3 ठीक आहे, 3-4 जेवढे तुम्हाला सूट होतात तेवढे खा, नाही असं नाही. पण त्यामागे धावत सुटू नका, कारण त्याला पुढे त्रास हा तुम्हाला सहन करायचा आहे. तर ज्ञानी जे असतात ना, ते इंद्रिय सुखांमध्ये फारसा भाग घेत नाहीत. ते तर इथे उदाहरणं दिलीत. आता ह्याच पिरियडमध्ये बघा, हे दसऱ्याच्या दिवाळीच्या टायमात लाईटवर कितीही अशी किडे पाखरं येतात आणि आपण किती पण प्रयत्न करा त्यांना घालवायचं, ती येतच राहणार. सकाळी अगदी कचरा गोळा करताना सुपलीमध्ये गोळा करावं लागतं. तर त्यांना माहित असतं की त्या गरमीने आपला मृत्यू होणार, तरी तिकडेच जातात. आणि हा भुंगा जो असतो ना, तो कमळाचे ते परागकण आतले खाण्यासाठी इतका गुंतून पडतो, इतका गुंतून पडतो की कमळ मिटत आलं तरी बाहेर येत नाही. नाही, मला अजून हवं, अजून हवं. मग समजा पूर्ण मिटलं गेलं तर मग तो आत अडकून मरतो. पुन्हा मासा धरण्यासाठी खाद्य म्हणून त्या छोटा मासा लावतात ना, तो तो खायला येतो तो आणि अडकतो त्याच्यामध्ये. तिकडे ते वरती हत्ती आहे. अ, तो हत्ती, मी म्हणजे असं ऐकलेलं ते की हत्ती जर का पकडायचा असला ना, तर दुसऱ्या बाजूला हत्तीणीला उभं करतात. मग ती ओरडली की तिच्याकडे अट्रॅक्ट होऊन हत्ती धावत येतो. मग ते खड्ड्यावर पाला वगैरे असतो, मग तो त्यात पाय पडला तिथे की पडतो त्याच्यामध्ये. तर असं ही उदाहरणं दिलेली आहेत. ओके. हा, माताजी घ्या पुढची स्लाइड. तर हे जे आहे ना, आपल्या जीवनाचं आपण दोरी इंद्रियांच्या हातात देऊ नका, बुद्धी वापरायला शिका. हा, असे वेगवेगळे मोहाचे क्षण येतच राहणार. घ्या माताजी पुढची स्लाइड. ते दुसऱ्या अध्यायातच कृष्णाने सांगितलं की प्रारंभीच आपण निग्रही असायला हवं, की हे माझ्यासाठी योग्य आहे का. हम्म. हरे कृष्ण. हा भोग जो आहे ना, हा, वाचा वाचा माताजी. भोक्तारं यज्ञतपसां सर्वलोको महेश्वरं हृदय सर्वभूतानां ज्ञात्वा मां शान्तिमुच्यति. मी सर्व यज्ञ आणि तपस्यांचा परम भोक्ता, सर्व ग्रहलोक आणि देवदेवतांचा परमेश्वर आणि सर्व जीवांचा हितकर्ता तथा सर्व जीवांच्या कल्याणाची इच्छा करणारा आहे. हे जाणून माझे पूर्ण ज्ञान असणारा मनुष्य सांसारिक दुःखापासून शांती प्राप्त करतो. हरे कृष्णा. तर हा श्लोक सगळ्यांनी पाठ करा. जसा तो 5.18, तो आपल्याला सारखा त्याचा रेफरन्स घ्यावा लागणार आहे की एक नम्र पुरुष ज्ञानाच्या नजरेने प्रत्येकाच्या मध्ये फक्त तोच एक परमात्मा पाहत असतो. हा, म्हणजे ती जी समानता असते ना, ती त्यांच्यामध्ये आलेली असते. ते कुठलाही भेदभाव करत नाहीत. हा, तर तसा ह्याला ना शांती मंत्र म्हटलेला आहे. 5.29. का त्याला शांती मंत्र म्हटलेलं आहे? तर आपण बघा, प्रत्येक जण इथे शांततेच्या कुठल्या ना कुठल्या स्वरूपात आपल्याला प्रत्येकाला ती शांतता हवी असते जीवनामध्ये, हो की नाही. तर ना इथे कृष्णाने सांगितलेलं आहे की तुम्हाला कृष्णांना काय म्हणून जाणायचंय. हा, गीता शिका, तुम्ही गुरूंकडे जा. कृष्णांना जर का तुम्ही हे जाणून जोडून घेऊ शकलात स्वतःला, तर शांती तुम्हाला कुठे बाहेर शोधावी लागणार नाही, ती तुम्हाला तुमच्या आतमध्ये सापडणार. हा, तर काय काय भोक्तारम यज्ञ तपसाम. कृष्ण, मला वाटतं मी ह्या सगळ्याचा उपभोग घेतोय, म्हणजे माझं घर, माझी गाडी, मी माझं जेवण जेवतोय. हा, ठीक आहे. पण इथला सर्वोच्च भोक्ता कोण आहे? तर कृष्ण आहे. ते खाली आहेत ना, ती आपण ना 8व्या अध्यायात ती रचना बघू. हा, त्याच्यामध्ये तुम्हाला कळणार की त्यांच्या एका म्हणजे ते जेव्हा श्वास आत घेतात, बाहेर सोडतात,
तेव्हा ना त्यांच्या शरीरातून करोडो ब्रह्मांड बाहेर पडतात. आणि जेव्हा श्वास परत आत घेतात ती ब्रह्मांड होती तशी त्यांच्या आतमध्ये जातात. त्यामुळे इथे सर्वोच्च भोक्ता कृष्ण आहेत. हम्म भोक्तारम यज्ञ तपसाम. आणि जे म्हणून काय यज्ञ वगैरे केले जातात त्याचे उपभोग घेणारे आपण नाहीये. हा यज्ञाचे अधिपती ते आहेत. तर भोक्तारम यज्ञ तपसाम कृष्ण आहेत. त्याच्यानंतर सर्व लोक महेश्वरम. हं? इथे जे म्हणून काय लोक ग्रहगोल आहेत. फक्त पृथ्वीवर जीवन नाहीये. सगळीकडे जीवन आहे पण आपल्याला का जाणवत नाही. तर आपलं शरीर पृथ्वीसाठी बनलंय तिकडचं शरीर त्यांच्यासाठी बनलेलं आहे. ते आपल्या ह्या शरीराने आपल्याला जाणवणार नाही. त्यांचं वेगळ्या प्रकारचं आहे आपलं वेगळं. पण प्रत्येक ग्रहगोलावर त्यांची त्यांची वस्ती आहे. तर सर्व ग्रहलोक आणि महेश्वरम म्हणजे जे कोण देवी देवता आहेत त्या सगळ्यांचे परम ईश्वर. हा सर्व ग्रहलोकांचे आणि देवदेवतांचे परमेश्वर कोण आहेत कृष्ण आहेत. सर्व जीवांचा सुहृदम सर्व भूतानाम. हा सर्व जीवांचा हित करतायत ते. आता इथे बघा हा सर्व जीवांचा हित करता तथा सर्व जीवांच्या कल्याणाचा इच्छा करणारा आहे. तर मी मनुष्यांचा हित करता आणि मनुष्यांच्या कल्याणाची इच्छा करणारा आहे असं लिहिलंय का तिथे. सर्व जीवांच्या सुहृदम सर्व भूतानाम. तर हे आपण लक्षात ठेवायचं की जसे ते आपल्या हृदयामध्ये आहेत तसे सगळ्या प्राणीमात्रांच्या सगळ्या सजीवांच्या हृदयामध्ये स्वतः भगवंत हजर आहेत. त्यामुळे आपलं वागणं हे प्राण्यांबरोबर ह्या वनस्पती वगैरे बरोबर आपण फक्त उपभोग घेत सुटलोय. जरासं ऍडव्हान्स चेतना आहे थोडी बुद्धी जास्त आहे त्याचा वापर करून आपण त्यांना म्हणजे किती स्पीसीज आपण नष्ट करून टाकलेल्या आहेत त्यांची अपरिमित शिकार वगैरे करून. किती त्या वाघ सिंह ते चित्ते वगैरे न मारायचं. आता आपल्याला गरम राहण्यासाठी बऱ्यापैकी वुलन वगैरे असतं तरी सुद्धा त्यांची नख हवी त्यांची त्वचा हवी ती कातडी हवी. तर तसं नाही कृष्ण काय सांगतायत ते सुहृदम सर्व भूतानाम आहेत. हा इथे जे काय बनलंय त्यामुळे तत्वतः जसा आपला हक्क आहे तसा त्या प्राणी मात्रांचा पण हक्क आहे. आणि आपण ना वेगाने स्वतःच तर संपवतच सुटलोय आणि त्यांच्या वाटणीचं पण संपवत सुटलोय. तर असं नाही. लक्षात ठेवा हा ते सुहृदम सर्व भूतानाम आहेत. शास्त्रांच्या दृष्टीने तुम्ही चोर ठरता जर का दुसऱ्याच्या वाटणीचं संपवत निघालाय तर. आणि ते आपण प्रार्थना ऐकली ना प्रभूची लेकरे सारी तयाला सर्व ही प्यारी. त्यामुळे आपलं प्राणी मात्रांशी वगैरे पण वागताना इवन पृथ्वीचे हे जे आपण पाणी जमीन वनस्पती हे जे वापरतोय हे गरजेपुरतं घ्यायला शिकायला हवं की बाबा दुसऱ्यांसाठी पण ते ठेवायचंय. त्यांचा पण हक्क आहे त्याच्यावर. हम्म तर कृष्ण हे सुहृदम सर्व भूतानाम आहेत. सगळ्यांविषयी सगळ्यांचे हित कर आणि फक्त भक्तांचेच आहेत. हा माझे भक्त माझे आहेत म्हणून दुसऱ्यांचे मी राग करतो वगैरे असं पण नाही. तुम्ही त्यांचे भक्त असा अगर नसा ते नेहमी तुमचं चांगलंच इच्छा करणार. सुहृदम सर्व भूतानाम आहेत. ब्रेक होतोय तर माताजी. माताजी एक मिनिट. पुढची हा साईड मागची सांगितली का तुम्ही? मागची मागची नाही सांगितलेली. आधीची स्लाइड घ्या. हा तर मग आपल्याला ना आपण जर का कृष्णांना एवढं जाणू शकलो तर हे जाणून माझे पूर्ण ज्ञान असणारा मनुष्य सांसारिक दुःखापासून शांती प्राप्त करतो. म्हणजे आपल्याला जर तुम्ही जर का कृष्णांना अ सर्व यज्ञांचा अधिपती सर्वोच्च भोक्ता सर्व यज्ञांचा अधिपती. म्हणजे आपली सर्व कर्म आपण त्यांची सेवा म्हणून करायला हवीत आणि ते भोगतायत सर्वोच्च हे जाणू शकलो. हा सर्व लोक महेश्वरम की सर्व ग्रहगोल सर्व देवी देवता यांचे परम ईश्वर आहेत ते. आणि सुहृदम सर्व भूतानाम म्हणजे सर्वांचे हितचिंतक मित्र आहेत. हे जर का तुम्ही कृष्णांविषयी जाणू शकलात आणि त्यांच्याशी त्याप्रमाणे आपण वागायला शिकलो तर आपल्याला बघा लिहिलं इथे
की माझे पूर्ण ज्ञान असणारा मनुष्य सांसारिक दुःखापासून शांती प्राप्त करतो. हा तर तुम्हाला हे जे संसारातले दुःख आहेत ना, ह्यापासून ऑटोमॅटिक तुम्हाला शांती मिळणार. ती तुम्हाला दुसरीकडे काही त्यासाठी प्रयत्न करायची गरज मिळणार नाही. मग सांसारिक दुःख कुठली आहेत? तर खरी प्राथमिक दुःख म्हटलेलं कुठलं आहे? जन्म, मृत्यू, जरा, व्याधी. का तर त्याच्यातून मुक्तता नाहीये. हा जन्म घेताना आईच्या पोटात वेटोळ्या अवस्थेत वगैरे ते थोडस त्रासदायक असतं. हा पुन्हा जन्माला येतानाचा त्रास तो. मग त्याच्यानंतर मृत्यू कधीतरी हे सोडून जायचंय सगळं कितीही काहीही करा. जरा म्हणजे म्हातारपण ते थोडस त्रासदायक असतं. व्याधी आजारपण आलं की थोडा जो त्रास असतो तो सहन करावाच लागतो. तर हे आणि उरलेली जी दुःख आपण मानतो ना आपली सगळी ती कृष्ण त्याला मुळात दुःख मानत नाहीत आणि त्यांना दुय्यम दुःख म्हटलं जातं. सेकंडरी मिजरीज का दुय्यम दुःख? तर तुम्ही त्यातनं काहीतरी मार्ग करून बाहेर पाडू शकता. स्वतःला त्यातनं काहीतरी करून बाहेर पाडू शकता. हा मग ती कुठली असतात? आधिदैविक, आधिभौतिक आणि आध्यात्मिक. मग आधिदैविक कुठली असतात? तर जी आहेत ना निसर्गतः येतात म्हणतो बघा आपण. खूप पाऊस झाला, पूर आला, अ, चक्रीवादळ वगैरे आलं, खूप जास्त उष्णतेची लाट आली, हा भूकंप झाला, हे देवी देवतांचे प्रकोप. तर ती आदिदैविक. हा मग त्याच्यानंतर आदिभौतिक. ती कुठली? जी ह्यांच्यामुळे होतात. म्हणजे व्हायरस म्हणजे प्राणी मात्रांमुळे वगैरे की तुम्हाला काहीतरी माशी वगैरे चावली किंवा आपल्याला ताप वगैरे आला व्हायरल कोरोनाची साथ आली हे सगळं आधी भौतिक. हा आणि मग आध्यात्मिक. आध्यात्मिक म्हणजे काय असतं? जे त्रास आपले दुसरं कोणी त्याला कारणीभूत नसतं. की जे तुम्हाला स्वतःमुळे होतात. आपल्याला म्हणजे आपण पाय घसरून पडलो आणि काहीतरी दुखलं, पाय मुरगळला वगैरे. जे किंवा तुम्हाला तुमचा पटकन तुम्ही रागात येता, त्यामुळे तुमचं कोणाशी पटत नाही. अ, किंवा डिप्रेशन मध्ये चाललाय वगैरे. हे जे तुमचे त्रास तुमच्यामुळे होतात, त्यात दुसरं कोण तुम्हाला जबाबदार नसतं. मग हे आधी दैविक, आधी भौतिक आणि आध्यात्मिक हे 3 त्रास. ह्याला सेकंडरी म्हटलंय कारण ह्यातनं तुम्ही बाहेर पडू शकता प्रयत्न करून. तर कृष्ण काय सांगतायत? हा आणि हे जे आहेत ना हे हे तुम्हाला तुमच्या कर्माप्रमाणे मिळत असतात. हा मागच्या कर्मांप्रमाणे हे आपल्या वाटणीला येत असतात. असं नाही की देवी देवतांना हौस आहे तुम्हाला तो त्रास द्यायची किंवा प्राणी मात्रांना वगैरे. ते ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे आपल्याला येऊन भेटत असतात. तर आहे ना अ, जन्म मृत्यू जरा व्याधी काय किंवा ही काय ह्या सगळ्यांमधूनच आपण शांती प्राप्त करू शकू जर का आपल्याला म्हणजे त्याला व्यवस्थित फेस करू शकू. जर का आपण भगवंतांना भोक्तारम यज्ञ तपसाम सर्व लोक महेश्वरम सुहृदम सर्वभूतानाम ज्ञात्वा माम शांती रुच्छती. जर का भगवंतांना हे जाणू शकलो आणि त्यांच्याशी जोडून घेऊ शकलो जसे ते वरच्या स्लाइडमध्ये गोप सखे आहेत कायही खायला आणू देत. ते गोप सखे आधी पहिल्यांदा कृष्णाला नेऊन द्यायचे आणि त्यांच्याबरोबर एकत्र बसून खाण्याचा आनंद घ्यायचे. अं, एकटे एकटे खायचे नाहीत कधी धावत धावत आधी कृष्णांकडे जायचे आणि मिळून मिसळून वाटून खायची सगळीजण. तर असे त्यांचं ह्या वृंदावनातल्या सगळ्यांचं ना जीवनच कृष्णाभोवती गुंतलेलं होतं. ते म्हणजे संध्याकाळी गाय सोडून म्हणजे गाय चारून परत आलीत की ते गोप सख्यांना खूप वाईट वाटायचं आता उद्या सकाळपर्यंत आपल्याला कृष्ण भेटणार नाही. तर असे ओके. हा माताजी घ्या पुढची स्लाईड. लक्षात ठेवा हा हे दोन्ही श्लोक 18वा आणि 29वा. तर आता संन्यास की कर्मयोग तर कृष्णाने सांगितलं की कर्म संन्यास पण ठीक आहे आणि कृष्ण भावना भावित कर्म पण ठीक आहे पण श्रेष्ठ काय विचारलंस तर कृष्ण भावना भावित कर्म हे अधिक श्रेष्ठ आहे की जी कर्माची आपल्याला बंधनं लागत नाहीत आणि आपण ती भगवंतांची सेवा म्हणून करतो. भृग महाराजांची गोष्ट बघितली. मग त्याच्यानंतर शांती मंत्र म्हणजे महात्मे कसे असतात ते थोडे म्हणजे संत कसे असतात ते बघितले.
युक्त वैराग्य आणि फल्गू वैराग्य. आणि आता आपण नम्र पुरुष कोण असतात ते बघितले आणि शांती मंत्र बघितला. तर झालाय आपला आजचा अध्याय. हा, आता माताची रेकॉर्डिंग स्टॉप केला तरी चालेल. तुम्हाला कोणाला काही शंका असली तर विचारा आता. झाला.